नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ काय आहे हे तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. तर येस, नागपंचमीसाठी आपण ज्वारीच्या लाह्या ह्या कशा पद्धतीने बनवल्या पाहिजे हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर यासाठी आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती होईल. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स असतील, रेसिपी व्हिडिओज असतील हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. इथे मी घेतलेली आहे 2 वाट्या ज्वारी. तुम्हाला जेवढे ज्वारीच्या लाह्या बनवायच्या आहेत तेवढे तुम्ही ज्वारी इथे घेऊ शकता. तर इथे मी 2 वाट्या ज्वारी ही घेतलेली आहे. तर आता ही जी ज्वारी आहे ही मी व्यवस्थित अगोदर 2 ते 3 पाण्याने धुवून घेते, की जेणेकरून त्यामधली जी कोळी ज्वारी असेल ती वरती व्यवस्थित निघून जाईल आणि जो कचरा असेल छोटा मोठा तर तो पण व्यवस्थित निघून जाईल. तर आता ही ज्वारी मी 2 ते 3 पाण्याने अगोदर धुवून घेते. ज्वारी मी 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि आता इथे एका पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे पाणी गरम होण्यासाठी. तर आता हे जे पाणी आहे ह्या पाण्याला एकदम छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये जी आपण धुतलेली ज्वारी आहे ती 10 मिनिट ठेवायची आहे आणि चांगली व्यवस्थित उकळून द्यायची आहे. तर आता पाणी मी आत्ताच ठेवलेलं आहे, याला चांगली मस्त अशी उकळी येऊन देऊ. पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. तर आता हे जे उकळी आलेलं पाणी आहे यामध्ये आपण जी धुतलेली ज्वारी आहे ती आपल्याला टाकायची आहे आणि ज्वारी टाकल्यानंतर परत पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे लगेच आणि 10 मिनिट ज्वारी त्याच गरम पाण्यामध्ये ठेवायची आहे तशीच. पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि ज्वारी तशीच ठेवायची आहे 10 मिनिट. 10 मिनिट झाल्यानंतर ज्वारी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि ज्वारीमधलं पाणी व्यवस्थित निथळूपर्यंत आपल्याला ती ज्वारी चाळणीतच ठेवायची आहे. पाणी त्यातलं निघाल्यानंतर एका ताटात किंवा एका सुक्या कपड्यावरती ती ज्वारी अशी पसरून द्यायची आहे व्यवस्थित सुकण्यासाठी. आणि नेक्स्ट डे आपल्याला याच्या लाह्या बनवायच्या आहेत. म्हणजेच जेव्हा तुम्हाला लाह्या बनवायच्या आहेत त्या 1 दिवस आधीच तुम्हाला ही ज्वारी पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून, म्हणजे गरम पाण्यामध्ये भिजवून सुकायला ठेवायची आहे. तर आता यामधलं पाणी हे व्यवस्थित निघलेलं आहे. आता हे मी एका ताटामध्ये ठेवून देते. अशा पद्धतीने ज्वारी तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायची आहे किंवा सुक्या कपड्यावरती ठेवू शकता तुम्ही. तर तुम्ही आता बघू शकता, काल मी ज्वारी जी गरम पाण्यामध्ये भिजवून ताटामध्ये सुकण्यासाठी ठेवली होती तर त्यात एकदम छान अशी ड्राय झालेली आहे, एकदम मस्त अशी सुकलेली आहे. तर आता ही जी ज्वारी आहे तर ती मी आता इथं कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई एकदम छान अशी गरम होऊन देते, त्यानंतर ही ज्वारी थोडी थोडी करून त्यामध्ये टाकणार आहे, की जेणेकरून एकदम छान अशी तडतडली जाईल आणि एकदम लाया मस्त अशा फुटतील. आता कढई एकदम छान अशी गरम झालेली आहे. तर आता यामध्ये मी ही ज्वारी टाकते थोडी थोडीशी करून. ज्वारी टाकल्यानंतर ती एका कापडाने म्हणजे अशी हे करून घ्यायची आहे. आणि आता ज्वारी जेव्हा फुटायला लागेल, तडतडायला लागेल, त्यावरती आपल्याला असं झाकण टाकून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता ज्वारी तडतडायला लागलेली आहे. तर आता यावरती मी हे आवाज बघू शकता तुम्ही किती जास्त तडतडलेला आवाज येत आहे. आणि गॅस तुम्हाला एकदम फुल ठेवायचा आहे जेव्हा ज्वारी टाकणार आहे तुम्ही त्यावेळेस. दोन ते 3 मिनिटमध्ये आपल्या खूप चांगल्या प्रकारे लाह्या बनवून रेडी होतात. आणि हो, तुम्ही हे एकतर कढईमध्ये बनवू शकता नाही तर कुकरमध्ये बनवू शकता. कुकरमध्ये बनवलं तर बेस्टच आहे, परंतु मी हे कढईमध्ये बनवलेलं आहे. आता मी हे झाकण खोलून बघते.
तर हे बघू शकता आपल्या किती छान पद्धतीने लाह्या ह्या बनून रेडी आहेत. एकदम छान अशा फुटलेल्या आहे सर्व. हे बघू शकता एकदम छान अशा लाह्या फुललेल्या आहेत, फुटलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, खूप छान पद्धतीने आपल्याला ह्या बनलेल्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे जे डेली ब्लॉग्स असतील किंवा रेसिपी व्हिडिओज असतील हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते.